हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्याप्रतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे। मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी, त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली। सोबत प्रभाग क्रमांक 7 क आणि सगळ्यात आधी जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे। माझ्या आईने सुद्धा मागचे 20 वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग 7मध्ये, आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे। आणि आईने ह्यावर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य, आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता, कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी सीट ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबासुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी, नंतर आईसुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षानुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे। तर तिथे आम्हाला आताही 100% गॅरंटी आहे की आमच्या चारीच्या चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विजय होणार। माझ्यासमोर जे लोक होते त्यांचेसुद्धा मी आभार मानेल की 8 ते 9 लोक होते, पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनीसुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली। आणि सोबत असं आहे की मला प्रभाग 7 क चं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली। हो, आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भोळे आमदार जळगाव शहर आणि मंगेशदादा चव्हाण आपले प्रभारी, या निवडणुकीमध्ये पुढे येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। आता हिच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून, असं नाही आहे की आम्ही तिथे कोणाला थांबवून आधीच्या कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो, असं नाही आहे। उलटं माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलं आहे, तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलो।